36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड विधी सेवा प्राधिकरण व बोदवड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय युवा दिवस तसेच विविध कायदेविषयक जागरूकता कार्यशाळेचे आयोजन बोदवड महाविद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे महत्त्व, ध्येय, धोरणे तसेच युवांच्या कर्तव्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तरुणांपुढील आव्हाने, लोकांसाठी शासनाच्या विविध योजना तसेच न्यायालयामार्फत विधी सेवा प्राधिकरणामार्फत युवकांसाठी करण्यात येणारे प्रयत्न या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे महत्त्व. या दिवसाचे खरं महत्त्व म्हणजे तरुणाईला आपल्या जबाबदाऱ्या जाणवून देणे, सामाजिक बदलासाठी त्यांचा उत्साह व सामर्थ्य योग्य मार्गाने वळविणे, कौशल्य विकासाद्वारे त्यांना सक्षम करणे व राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे होय. यावेळी बोलताना वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस 2025चा थीम अधोरेखित केला. भारत सरकारतर्फे युवकांच्या प्रगतीसाठी विशेषतः स्किल डेव्हलपमेंट व स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे सांगितले की तरुण देश उभारण्याचे मोठे कार्य करू शकतात आणि त्यांच्या हातातच भारताचे भविष्य आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश AP खोलम यांनी PC-PNDT अधिनियम कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी हुंडाबळी व महिलांचा छळ, ॲडव्होकेट KS इंगळे यांनी जातीयवाद या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल, सचिव विकास कोटेजा, ॲडव्होकेट किशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्राध्यापक नितेश सावदेकर, अजित पाटील, शरद पाटील, तुषार सोनवणे, विशाल जोशी, कमलाकर कापसे, धीरेंद्र कुमार यादव, डॉक्टर रत्ना चौरास, डॉक्टर गीता पाटील, कंचन दमाडे, डॉक्टर भाग्यश्री चौधरी, पूजा अग्रवाल, उज्ज्वला सुरवाडे, स्वरूपा नागरिक, अतुल पाटील यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर गीता पाटील यांनी केले. त्यांच्या संदर्भामध्ये मागच्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो की महाराष्ट्र शास्त्री आहेत, मोठी लहान कृषी महान कुटुंबाचे अग्रवाल, त्यांच्या हिरीने साथ देणारे विकास भाऊजी कोटेजा ॲग्रिकल्चरमध्ये चांगल्यापैकी कामकाज करत आहेत. त्यानंतर माझ्या न्यायालयाचे माझ्या कोर्टाचे ज्यांच्या ओळखी आणि बुलेट ट्रेनच्या भाषणांनी आपण मंत्रभूत झाला ते माझ्या बाजू अध्यक्ष सन्माननीय धनराज प्रजापती, या कॉलेजचे प्रिन्सिपल ज्यांनी खरंच एक डिसिप्लिन, ऑनर, रिस्पेक्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये युवा वर्गाला इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि विचारांची जी मेजवानी आहे ती तुम्हाला दिली आहे. कारण या ठिकाणी तुम्ही जे काही घडणार आहे, बनणार आहे, ते तुमचं करिअर करणार आहे. ते प्रिन्सिपल साहेब अरविंददादा चौधरी, त्यानंतर माझ्या आता ज्यांनी अतिशय गाण्याच्या माध्यमातून, कवलांच्या माध्यमातून आज डिस्क्रिमिनेशनवर अतिशय चांगलं भाषण केलं, विचार प्रकट केले, ते सन्माननीय ॲडव्होकेट ए सिगरे साहेब. त्यानंतर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माझ्याशी आणि बऱ्याचदा इंटरॅक्शन होणारे या प्राध्यापक वर्ग, खास करून जे इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या गीता पाटील मॅडम आहेत, NSSचे नितीश सावदेकर सर आहेत, शरद पाटील साहेब आहेत, यादव सर आहेत, अजित पाटील साहेब आहेत, निकाळजे सर आहेत, तिवारी सर आहेत, जवळ मॅडम आहेत आणि काही मॅडम आणि प्राध्यापक वर्ग ज्यांचा परिचय होण्यामध्ये थोडं कमी पडलो, त्यांचीही मी या शूट दिली. मला जो विषय देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय युवा दिवस 12 ऑगस्ट या संदर्भामध्ये, तर मी आपण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले माझ्या कोर्टाचे रजिस्ट्रार तरटे नाना, अतुल भाऊसाहेब जे इव्हेंट मॅनेजमेंट करतात आणि बालस्कर साहेब आपण, आणि हा जो कार्यक्रम होतो आहे याचा थीम जो आहे, जो 12 जानेवारीचा जो थीम आहे तो युवकांकरता का 12
12 जानेवारीचा आंतरराष्ट्रीय युवा दिवस का करावा लागला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला, याचा विचार करण्याची गरज आहे. भारत हा जो देश आहे, आता भारत जो आहे, आतापर्यंत आपण ऐकत होतो की 130 कोटीचा देश आहे. आपला भारत आता 146 कोटीचा देश झालेला आहे. त्यामध्ये संपूर्ण जे तरुण वर्ग आहे तो 29% आहे. जवळपास 45 कोटी तरुण या देशामध्ये आहे. मग ह्या देशातल्या तरुणाईला काय करायचं, फक्त लोकसंख्येमध्ये काउंट करायचं का ह्या तरुणांना काहीतरी आचार विचार घेऊन काहीतरी कुठे या देशात उभारणी करता त्यांचं कर्तव्य पार पाडायचं याकरता महत्वपूर्ण आहे. कारण ज्या देशामधला तरुण सुरक्षित असतो, ज्या देशातला तरुण विचारी असतो, ज्या देशातला तरुण आपल्या भविष्याविषयी चिंतित असतो, त्या देशातला युवा काहीतरी करण्याच्या उमेदीने या कॉलेजला प्राध्यापक वर्गाला मानून आपलं मार्गदर्शन करत असतो, तो तरुण देश घडवण्याचं काम करत असतो. आणि आज या प्रिमायसेस मध्ये मी काही वेगळं तुम्हाला सांगण्यासाठी उभं नाही आहे, परंतु या कॉलेजचाच एक विद्यार्थी असताना मी या कॉलेजच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांना भाग घेत होतो, कार्यक्रम ऐकत होतो. तरुणांना याविषयी व्यसनाधीनतेवर कायद्यांविषयी तरुणांकरता विविध कायदे केले गेले, त्यांच्याकरता सरकार काय कामकाज करते, विदेशामध्ये पाठवले जाणाऱ्या शिष्यवृत्त्या काय आहेत या संदर्भातही तुम्हाला सांगणार आहे. कारण आज तुम्ही इतक्या चांगल्या वेगळ्या युगामध्ये आहात की माहिती आणि इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये तुम्ही कार्यरत आहात. मग या ठिकाणून तुम्ही तरुण वर्ग जो आहे, जो माझ्या समोर उभा आहे, माझ्या समोर बसलेला आहे, या तरुणांना मी या ठिकाणून एकच विनंती करेन की हे जे काही कार्यक्रम होतात, आज न्यायाधीश साहेब तुम्हाला विचार देण्यासाठी आले, वकील मंडळी आलेली आहेत. हा जो विचार तुम्हाला दिला जात असतो, विचार बनाए जिंदगी, या विचाराला तुम्हाला भारावून गेलं पाहिजे. एक इथला जो विचार मिळेल तुम्हाला, तो जिंदगीमध्ये जीवनामध्ये तुम्हाला कार्यकर्तृत्वामध्ये मोठं होण्यासाठी पाठवणारा विचार असेल. खास करून आमची इंटरॅक्शन जी आहे ही तिसरी इंटरॅक्शन आहे या कॉलेजच्या आणि युवा वर्गाशी. आधी आम्ही शर्वरी साहेब असताना आंतरराष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्तानं आलो होतो. त्या टायमाला युवा वर्गाला आम्ही तेच सांगितलं की तुमचे आदर्श कोण आहेत, तर तुमचे प्राध्यापक वर्ग तुमचे आदर्श आहेत. इथे येणारा जो व्यासपीठामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो तुमचा आदर्श आहे. आणि आता हे जे तुमचं वय आहे, हे जे वय आहे हे 24 तास 18 तास 20 तास जागण्याचं वय आहे. या वयामध्ये तुम्ही इथं बसल्या बसल्या, हे तरुण मंडळी इथं बसल्या बसल्या या देशाचं भविष्य बनवू शकता. आणि इथं बसल्या बसल्या तुम्ही जर विध्वंसक मार्गाला लागले तर या देशाचं भविष्य जे आहे तुम्ही ध्वस्त करू शकता. एवढी ताकद या युवा वर्गामध्ये. या तरुणांना जे माझ्यासमोर प्रिमायसेस मध्ये आहे, मी जलचक्राच्या कार्यक्रमामध्येही गेलो होतो. ज्या टायमाला एनएसएसचा कॅम्प होता, त्या कार्यक्रमाचे बरेचसे विद्यार्थी इथं असतील, त्यामध्येही आम्ही युवा वर्गाला तेच सांगितलं की तुमच्यामधून पुढचं भविष्य आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू म्हणत होते की यू आर द बिल्डर्स ऑफ द नेशन. तुम्ही राष्ट्र उभारणी करणारे माणसं आहात. कारण जर तरुण जर या देशातले स्वस्थ राहिले, सदृढ राहिले, व्यसनाधीनपणाकडे वळले नाही, तर तो देश जगातल्या कोणत्याही देशाने तुमच्यावर जशा पद्धतीने आता तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेने टेरिफ लावलं होतं, एखादा कोणता देश तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो, देशामध्ये कोणते तरी दुसऱ्या विध्वंसक कार्य करण्याचं काम करत असतो. तर यावेळेस युवक त्यांचं जे हस्तक होत असतात ते युवक होत असतात. आणि जे युवक शिक्षित असतात, विचारवंत असतात, जे मस्तक शिकलेलं असते ते कोणाचं हस्तक होत नसते. आणि जे मस्तक कोणाचं हस्तक होत नसते ते कोणाकडे नतमस्तक होत नसते. म्हणून माझं विनंती आहे की तरुण वर्गामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही विचाराने काम केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आज तुमच्यापर्यंत न्यायाधीश आले आहे, कोर्ट आलेले आहे, हे काय यावं लागलं आहे, तर देशातला 45,000 कोटीचा जो तरुण आहे, 45 कोटी तरुण जे आहे ते व्यसनाधीनतेकडे जात आहेत. देशाचा जो नॅशनल क्राईम ब्युरोचा जर डाटा काढला तर दररोज एक महाविद्यालयीन तरुण आत्महत्या करतोय. याचा जर सगळा डिजिटल डाटा जर काढला तर क्रिमिनलची व्यसनाधीनपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. खास करून युवा वर्गामध्ये. आपल्याकडे जरी गावात तालुक्याचं असेल, छोटंसं गाव असेल, खेडगाव असेल, इथं नसेल, परंतु जास्तीत जास्त तरुण जे आहे ते ड्रगच्या आहारी जातात, व्यसनाधीनतेकडे जात आहात. आणि त्यामुळे त्या हिच्यामधून मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. बरेचसे विद्यार्थ्यांवर दबाव आहे, तरुणांवर एवढा मोठ्या प्रमाणावर दबाव आहे, घरच्यांचा दबाव आहे, बाहेरच्यांचा दबाव आहे, त्यांनी इतकं काहीतरी केलं पाहिजे असा दबाव आहे. तर या दबावाला झुगारून तुम्ही राष्ट्र उभारणी करता काय केलं पाहिजे, तुमचं कुटुंब उभारणी करता तुमचं काय कर्तव्य आहे, याकरता तुम्ही पुढे आलं पाहिजे. हा विचार मी तुमच्या सांगण्याकरता आलो आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही विचार केला की बेरोजगारीचा जो विचार केला की आज तुम्ही शिक्षण घेऊन जात आहात आणि तो 2025ला
जो आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे त्याचा जर तुम्ही थीमचा विचार केला तर युथ फॉर क्लायमेट अँड इनोव्हेशन अँड जस्टिस हा त्याचा थीम आहे. म्हणजे की युवा वर्ग म्हणजे पर्यावरण, नवसंरचन आणि न्याय याचा कणा आहे. जे काही नाविन्यता आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि या युवा वर्गाला भरपूर न देता त्यांच्याकडून काहीतरी सृजनशील कर्तव्य या ठिकाणी व्हायला पाहिजे याकरता मी हे विचार मी तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे. आज ज्ञान कॉलेजमध्ये आम्ही शिकत असताना ज्या पद्धतीने तुम्ही बसलेले आहात त्याच पद्धतीने आम्ही बसलेलो होतो. येथून आम्ही विचार घेतले, आम्ही शिक्षणाकडे होतो. त्यानंतर विचार आला की काय व्हायला पाहिजे जीवनामध्ये. आता बरेचसे विद्यार्थी असतील, तरुण असतील, पण तुमचं व्हिजन जे आहे ते ठरलं पाहिजे. खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिजनचा कसा प्रभाव असतो किंवा आम्हाला पर्सेंटेज मिळाल्यानंतर आम्ही व्हिजन ठरवतो. परंतु तुमच्या इथे येणारे जे लोक आहेत, जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तुमचे प्राध्यापक वर्ग आहेत, त्यांच्या विचार घेऊन तुम्ही पुढे चाललं पाहिजे. तरुणांना मी एवढंच सांगेल की जुनून आहे. आज या प्रिमायसेस मध्ये जी युवा शक्ती उभी आहे, युवा शक्ती बसलेली आहे, तर तरुणांना तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य बनवणार. मी आधीच सांगितलं की इथं बसल्या बसल्या तुम्ही स्वतःचंही भविष्य बनवू शकता आणि देशाचंही भविष्य बनवू शकता. जर तुम्ही हीच गोष्ट निगेटिव्ह कडे घेऊन गेला, व्यसनाधीनकडे घेऊन गेला, तर या देशाचं भविष्य तुम्ही विध्वंसाकडे नेऊ शकता. आज कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर केलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर केलं पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये युवकांची फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शिक्षित तरुण आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, परंतु डिजिटली एज्युकेशन फक्त 5% आहे. तर ह्या सुद्धा विचार करण्याची गरज आहे की तुम्ही शिकलेले आहात पण डिजिटली अनएज्युकेटेड आहे. वी आर द एज्युकेटेड पीपल बट वी आर हँडल बाय अनएज्युकेटेड पीपल, अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. म्हणून ही तुम्हाला तरुणांनी ओळखली पाहिजे. एवढंच म्हणेल या तरुणांसाठी की जुनून है, जज्बा है, तेरे इरादों में आग. जुनून है, जज्बा है, तेरे इरादों में आग है. युवा है तू, तेरे कदमों में तो पूरा भारत है. तू चलता है तो रास्ते खुद बन जाते हैं. युवा लोग, तू चलता है तो रास्ते खुद बन जाते हैं. तेरे ख्वाबों के उजागर से नए जन्म पाते हैं. आज का नौजवान कल का शिल्पकार है, उसके सपने से ही तो भविष्य का आधार है. युवा है तू तो घर कैसा, तेरे हाथों में भारत का हर नारा चेहरा है वैसा. तू हिम्मत है, तू ताकत है, तू पहचान है, तेरे बिना हिंदुस्तान अधूरा है. तेरी सोच है बिजली, तेरे ख्वाब है आसमान. ये युवा दोस्त, तू भारत का है सन्मान, तू भारत का है सन्मान. शासनाच्या तरुणांना, युवतींना पुढे जाण्यासाठी भरपूर योजना आहे. विदेशामध्ये दरवर्षी 50 ते 60 विद्यार्थी पाठवण्याकरता छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती काढलेली आहे. त्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. किमान कौशल्य, स्किल इंडिया, मेक इंडिया या अंतर्गत स्किल असलेले युवा तयार करण्याचं काम देश करतो आहे. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये, कामांमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. मी असं तुम्हाला म्हणेल. आणि तुमच्या पुढे आदर्श कोण असले पाहिजे, तर जे युवा वर्ग आहे. तुम्ही बघितलं असेल की चंद्रयानमध्ये जे यान आपण सोडलं, चंद्रावरती याच्यामध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये 60% तरुण युवा वर्ग शास्त्रज्ञ होते. आज मी या प्रिमायसेसमध्ये तुमच्यामध्ये ते शास्त्रज्ञ बघतोय. आज तुमच्यामध्ये मी युवा वकील बघतो आहे, तुमच्यामध्ये पुण्याचे नेते बघतो आहे, तुमच्यामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर बघतो आहे की तुम्ही पुढे त्या भविष्यात बिझनेसमॅन बघतो आहे. असा विचार नाहीये की तुम्ही फक्त नोकरी करणारेच बना. तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम जे आहे तो तरुण वर्ग करत असतो. आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो समाजाचा, गावाचा आणि कुटुंबाचा फार मोठा आहे. तुमच्यावर तरुणांवर जबाबदारी फार मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला कार्य करत असताना जिद्दीने पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा एखादा विचार, एखादा धागा तुमचं जीवन बदलणारा असू शकतो. म्हणून इथं येणारे कार्यक्रम जे आहे तुम्ही आवर्जून ऐकले पाहिजे. प्रिन्सिपल साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की या कॉलेजला अतिशय चांगल्या पद्धतीने विविधांगी घडवण्याचं काम जे आहे ते केलं जात असते. तुम्हाला इथं मोठा प्रशस्त हॉल आहे. एमपीएससी यूपीएससीच्या याच्यामध्ये तुम्हाला कार्य करण्याकरता रीडिंग रूम आणि लायब्ररी अवेलेबल आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग घेतला पाहिजे. आणि तुमचे आदर्श जे आहे, ज्या आदर्शांना तुम्ही विचार करता आहात ते युवा वर्गाचे आदर्श तुमचे असले पाहिजे, जे तुमचे आयकॉन असले पाहिजे, ज्यांना बघून तुम्ही जास्तीत जास्त पुढे जाण्याकरता स्वतःला प्रयत्न केला पाहिजे. मग फक्त एवढंच सांगेल की जे काही करू शकले आहेत आणि तुम्ही निराशेने न जाता, अगर वो कर सकते हैं तो तुम क्यों नहीं, अगर वो कर सकते हैं तो तुम क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं. तरुणांनो हा विचार नेहमी ठेवा. अगर वो कर सकते हैं तो तुम
भीतर। तरुणांनो, तुम्हाला स्वतःमध्ये झाकायचं आहे। झाकले अपने भीतर, खुद से आप पूछले, कैसी चाहिए जिंदगी, खुली आंखों से देख ले। मुट्ठियां भींचकर, सांसों को खींचकर, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। काय तुम्ही तयार आहे शिखरावर जाण्यासाठी? तुम्ही तयार आहात का शिखरावरती जाण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व उभं करण्यासाठी? क्या तुम तैयार हो? एकदा पुन्हा सर्वांना विनंती करतो की मुट्ठियां फौज कर, सांसों को खींचकर, सबसे टकराने को, शिखर पर जाने को। क्या तुम तैयार है? मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। काय तुम्ही तैयार है? म्हणायचं आहे, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें कैसी भी हो मेरे हौसलों से कम है, अंधेरे को भी चीर देंगे हम एक ना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियां भोंचकर, सांसों को खींचकर, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीने में गर्व से भर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा जीवन है मेरी जिम्मेवारी। मुट्ठियों को भोंचकर, सांसों को खींचकर, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। क्या तुम तैयार हो? सामान्य मान्यता नहीं तो मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। पुनश्च सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आंतरराष्ट्रीय युवा दिवसाच्या योजना, कार्यकर्तृत्व हे सगळ्यांकडे आहे। विचार फक्त एकच आहे की जे या कॉलेजमधून तुम्ही शिकून जात आहात तो एक विचार घेऊन तुम्हाला पुढच्या मार्गक्रमण करायचा आहे। या ठिकाणी तुमचे प्राध्यापक वर्ग यांना आदर्श मानून या ठिकाणी होणाऱ्या एक कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहून तुमच्या जीवनाचं, भविष्याचं नियोजन करायचं आहे। आणि यामधूनच मला यापुढे येताना गर्व वाटेल या कॉलेजविषयी। आणखी या कॉलेजमधून पुन्हा काही प्राध्यापक वर्ग, काही वकील वर्ग, काही डॉक्टर वर्ग, काही इंजिनियर वर्ग नव्याने तयार झाले पाहिजे, अशी मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड, जळगाव।